पुढाकार घेऊन गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. आयोजक समिती हे कार्य करतच आहे. आता सरकारने पण त्याला पूर्ण साथ दिलेली आहे की हे कार्यक्रम यशस्वी आपल्याला करून दाखवायचा आहे, एवढ्या मोठ्या संख्येचा करून दाखवायचा आहे आणि लईराईच्या घटनेवर अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना तिथे होऊ नये यासाठी सरकारी व्यवस्था सुद्धा, यंत्रणा सुद्धा कार्यतत्पर झालेली आहे. आज कार्यक्रमास येणारे प्रत्येक स्वतःची वाहनं घेऊन येतात, त्यामुळे आम्ही ती जागा बघितली आहे म्हणतो की लोकांची व्यवस्था आणि वाहनांची व्यवस्था आहे. पार्किंगच्या दृष्टिकोनातून एक सुंदर अजून चांगली गोष्ट घडली आहे की गोवा इंजिनिअरिंग कॉलेज IIT यांनी त्यांचं सगळं जे कॅम्पस आहे ते उपलब्ध केलेलं आहे. जवळजवळ 17 पार्किंग झोन उभे करण्यात आले आहेत. त्या पार्किंग झोन मधनं जवळजवळ 300 ते 500 मीटरवर हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तिथून चालत यावं लागणार आहे व्यक्तींना. दुचाकी वाहनांसाठी वेगळे, 4 चाकी वाहनांसाठी वेगळे, 20 सीटर टेम्पोसाठी वेगळे आणि बसेससाठी वेगळे अशा प्रकारचे पार्किंग झोन तिथे बनवण्यात आलेले आहेत आणि हे 17 ठिकाणी आहेत आणि तिथून जवळजवळ 300 ते 500 मीटर पायी यावं लागेल प्रत्यक्ष महोत्सव स्थळी. VIP गाड्या, या VIP झोन पूर्णतः वेगळा करण्यात आलेला आहे आणि त्याची व्यवस्था दुसरीकडे करण्यात आलेली आहे आणि फक्त अँब्युलन्स आणि फायर या 2 गाड्यांना थेट प्रवेश महोत्सव स्थळी करण्यात. आपण आता लिंग दर्शनचं हे सांगितलं, तो कुठल्या दिवशी लिंग दर्शन कुठल्या दिवशी होणार आहे? ते 17, 18 आणि 19 तिन्ही दिवस असणार आहे. 17-18 ला शनिवार आहे, आपण सगळेजण लाभ घेऊ शकता आणि तिन्ही दिवस हे असणार आहे. कार्यक्रम कसे असतील म्हणजे पहिल्या दिवशी काय असेल, दुसऱ्या दिवशी काय असेल, तिसऱ्या दिवशी काय, मान्यवर जे कोण धर्मपीठ अधिकारी कोण कोण येणार आहे? साधारणतः 17ला हा कार्यक्रम सुरू होणार तर राजकीय उद्घाटन सत्राला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांना आमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत. उद्घाटन प्रसंगी ब्रह्मेशानंद महाराज जे गोव्याचे आराध्य आहेत, स्थानिक आहेत, त्यांची उपस्थिती असणार आहे. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रदर्शनाचं अवलोकन असणार आहे. 21 संतांच्या पादुका आहेत, सज्जनगडावरून स्वामी समर्थांच्या पादुका येत आहेत, अशा 21 संतांच्या पादुका आहेत. सोमनाथाचं लिंगाचं दर्शन तिथे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या शस्त्रांचं एक्झिबिशन तिथे असणार आहे. हे जवळजवळ 90 टेबल आहे. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या त्या काळातली हत्यारं, त्यांच्या सरदारांनी वापरलेली हत्यारं, त्यांचे अंगरक्षक छवे, हे सगळं तिथे असणार आहे आणि हे सगळं प्रदर्शन खुलं असणार आहे. त्यामुळे तिथे तुम्ही दर्शनासाठी सगळं पाहू शकता. अवलोकन असेल, सनातनच्या कार्याचा, इतिहासाचं एक्झिबिशन असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध प्रकारचे संत यांचं मार्गदर्शन असणार आहे. सत्राला आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज हे स्वतः असणार आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज असणार आहेत. रामानंदाचार्य महाराज असणार आहेत. असे जवळजवळ 9 ते 10 संत, सिंधी समाजाचे मठाधीश्वर असणार आहेत. एक संत सभा असणार आहे आणि त्यानंतर डॉक्टर चारुदत्त आफळे यांचं राष्ट्रीय कीर्तनकार यांचं एक कीर्तन असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सनातन धर्माविषयी जे कार्य करणारे रिसर्चर आहेत, संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, विशेषतः कर्मशील आहेत, जसं काशी मथुरेचा जे लढा देत आहेत ऍडव्होकेट विष्णू शंकर, जे सुदर्शन चॅनलचे संपादक आहेत डॉक्टर चव्हाण, तर अशा माननीय व्यक्ती ज्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य करत आहात, तर ते दृष्टिकोनात्मक सनातन धर्माच्या संदर्भातल्या, सनातन राष्ट्राच्या संदर्भातली भूमिका प्रस्तुत करतील. संध्याकाळच्या वेळेमध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आहे. या अंतर्गत धर्मध्वजाचं आरोहण केलं जाईल, शिवकालीन प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं जाईल आणि ज्यांनी सनातन संस्कृतीसाठी आयुष्य वेचलं आहे अशा 40 लोकांचा जीवनगौरव किंवा सनातन धर्मश्री पुरस्काराने सन्मान असणार आहे. यामध्ये आपल्या गोव्यातले जे घनपाठी आहेत, घनपाठी बोरकर आणि
त्याचबरोबर संस्कृत तज्ञ देवदत्त पाटील या दोघांचा सन्मान या 40 लोकांमध्ये केला जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी प्राचीन जे तामिळनाडूतलं ज्योतिषशास्त्र आहे त्याला नाडी भविष्य असं म्हणतात, त्यातलं भारताच्या भविष्याविषयीचं आणि सनातन राष्ट्राविषयीचं प्रत्यक्ष नाडीवाचन असणार आहे. आणि नंतर महाधन्वंतरी याग गोव्यातल्या आणि राष्ट्राच्या लोकांच्या आरोग्यासाठी केला जाणार आहे. अशा प्रकारचं एक प्रारूप तुमच्यासमोर स्थापित केलं. अशा प्रकारे हा कार्यक्रम असणार आहे. 16 तारखेला प्रत्यक्ष या जी टेम्पररी नगरी उभारण्यात आलेली आहे परमागुडी मैदानावर, त्याचं उद्घाटन, औपचारिक उद्घाटन असणार आहे, अन्नपूर्णा कक्षाचं उद्घाटन असणार आहे, एक्झिबिशनचं उद्घाटन असणार आहे. त्याच वेळी आमचा मनोदय आहे की तुमच्या सगळ्यांना तिथे बोलून तिथेच एक पत्रकार वार्ता व्हावी त्या उद्घाटनानंतर आणि तुम्हाला सगळ्या नगरीचं दर्शन घडवण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. जसं सुनिश्चित होईल, जशी वेळ आणि निश्चित होईल तुम्हाला आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेत ही कळवू. चीफ मिनिस्टर कन्फर्म झालेलं आहे. चीफ मिनिस्टर आता 3 राज्यांच्या सीएमचं कन्फर्मेशन आमच्याकडे आलेलं आहे. 2 राज्य युपी आणि गुजरात या 2 मुख्यमंत्र्यांचं कन्फर्मेशन आमच्याकडे अद्याप यायचं आहे. 3 कुठले आहे कन्फर्मेशन? महाराष्ट्र, छत्तीसगड आणि गोवा. उद्घाटन किती वाजता होईल? सकाळी 10 वाजता. सकाळी 9:30ला जपयज्ञ आहे, 1 कोटीचा जपयज्ञ आहे श्रीराम नामाचा आणि 9:30 ते तो 10 झाल्यानंतर 10 वाजता प्रत्यक्ष उद्घाटन असणार आहे 17 तारखेला.